नमस्कार. जरांगे पाटलांना राग का आला हाच एकमेव प्रश्न आहे. म्हणजे आज मनोज जरांगे पाटील यांची प्रेस कॉन्फरन्स एकूणच इथून तिथून सगळ्या नेत्यांच्या वाभाडे काढणारी होती. त्यांचे शिव्या घालण्याचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. काय देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत त्यांनी काहीतरी एक वेगळंच विधान केलं. ते म्हणाले, तुझ्या आईचा नवरा काहीतरी, म्हणजे बाप असं म्हणायचं जी पाटलांची खासियत आहे. पाटील काहीही म्हणू शकतात. त्यामुळं पाटील जे बोलले ना, पाटील बोलते सबको कोलते, तसं ते फडणवीस त्यांच्या पुढे तर काय यक्किश्चित क पदार्थ माणूस आहे. भलेही अंगानं जाड असेल पण पाटलांच्या लेखी ते यक्किश्चित क पदार्थ आहेत, शून्य आहेत. त्यामुळं ते त्यांच्या वडिलांच्या नावाच्या ऐवजी आईचा नवरा असं नामकरण करू शकतात. पाटलांना तो अधिकार आहे. आणि पाटलांना या विषयात कुणी बोललं ना तर बोलणाऱ्यांची कशी खोलावी आणि कशी मारावी हे त्यांच्या समर्थकांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. त्यामुळं पाटील काहीही बोलू शकतात. आत्तापर्यंत पाटलांना आम्ही फडणवीसांना शिव्या घालताना बघितलं होतं. त्या भुजबळांचा उल्लेख छग्या भुजबळ करताना बघितला होता. दाढीवालं काय असं वगैरे वगैरे सगळं बघितलेलं होतं. याचा राग मी समजू शकतो. म्हणजे चला आपण समजूनच घ्यायचं ना. म्हणजे छग्या भुजबळ, दन्या मुंडे हे उल्लेख पाटील करू शकतात. ते शोभतं तर पाटलांनाच. बाकी पाटलांच्या विषयी असं कोणी बोललं तर बाकीच्यांना शोभत नाही. अजिबात शोभत नाही. तर पाटलांचे हे नेहमीचे खाद्य सोडून पाटील आज भलत्याच लोकांवर बरसत होते. भलत्याच लोकांवरती. म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आई शपथ कधी वाटलं नव्हतं हे एकनाथ शिंदेंना बोलतील. ज्यांच्या जावयाच्या हॉस्पिटलला हे नियमित उपचार घेतात ते संदीपान भुमरे. म्हणजे भुमरेंच्या जावयाचं ते हॉस्पिटल आहे आणि तिथे जरांगे त्या हॉस्पिटलमध्ये नियमित उपचार घेतात. ते संदीपान भुमरे. काय कोल्लाय ना, काय ठोकलाय ना पाटलांनी. म्हणजे मला खरं तर एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर संजय शिरसाट, अर्थात ते मराठा नसल्यामुळे ते शिव्या खाण्याच्या, जसे देवेंद्र फडणवीस शिव्या खाण्याच्या योग्यतेचेच आहेत तसे शिरसाटसुद्धा शिव्या खाण्याच्या योग्यतेचेच आहेत असं आपण समजूया. इथपर्यंत ठीक होतं. उदय सामंत भलतं. म्हणजे उदय सामंत जरांगेंना भेटल्याशिवाय आठवड्यात पुढच्या दिवसाच्या सुरुवातीचं अन्न खात नसतील. त्यांनी शिव्या खाल्ल्या यावेळेला. भलत्या शिव्या खाल्ल्या. भन्नाट आहे. म्हणजे हे आपण कोणालाच मोजीत नसतो हे पाटलांनी वारंवार दाखवून दिलं. निमित्त होतं एका प्रमाणपत्राच्या वैध अवैधतेचं. मला त्या भानगडीत पडायचं नाही आहे वैध होतं का अवैध होतं. मला फक्त ते इतके ठोकू शकतात कुणाला याचं आश्चर्य वाटलं आणि त्याचा राग काय येतो हे कळलं. मी तुम्हाला दाखवतो. पाटलांनी उदय सामंतांच्या सोबतचं फोनवरचं संभाषण आपल्या इथे लावलेल्या माईकवर उदय सामंत काय बोलतात ते ऐकायला येऊन त्यांना जे बोललेत ना ते जरा ऐका. जयशिवराय बोला साहेब. काय काय गडबड झाली तर दाखल्यामध्ये? सगळे दाखले रद्द करायला सुरुवात केली आता तुमच्या मंत्री महोदयांनी, परत तुमच्या बावनकुळेंनी. साहेबासाठी इतक्या खस्ता खातो आणि तुमच्या तिथं बैठका होत्या तुमच्या नेत्याच्या संभाजीनगरला माझ्या विरोधात आंदोलन करायसाठी, आहे का नाही? हे उपकारच घेऊ. तुमचा नेता आहे इथं एक संभाजीनगरला. ते आता तुम्ही नाव शोधून घ्या तुमचं. मी कसं सांगू त्याचं नाव? ती एक नेता आहे, त्याचं कॉलेज आहे. त्या कॉलेजवर मराठ्यांच्या तुम्हाला मानणारे समन्वयक, अभ्यासक यांच्या माझ्या विरोधात बैठका, परत हे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी मराठ्यांना शिव्या देणारे, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे ओबीसीचे नेते हे बाळासाहेब भाऊंना काय करतात? तुमच्या प्रवक्त्या संघ बोडखे व्हॅलिडिटी दिली आणि ते जिल्हा परिषदला कोण निवडून आले म्हणून त्याची केली. यांची काढी लागू दे, जाऊ दे, आम्हाला देणं घेणं नाही. पण ती रद्द केल्यामुळे गैरसमज किती चालला राज्यात. आंबोरीची नोंद सापडली बीडला. आंबोरीची बीडला. बावनकुळ्या तिकडं बावनकुळ्या हे देतो लिहून, इन्व्हेस्टमेंट करून देतो पत्रकार रद्द करा. केली रद्द. पण शिंदे साहेबांनी काय केलं याच्यात? मराठ्यांचे विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते शिंदे साहेबाच्या प्रवक्त्या संघ बाळासाहेब भाऊंना काय करतात? जे शिंदे साहेबाला आहे मग इर्षा देतात. ऐका ना, मला ते नाव तर कळू दे. मला काय तर मला माहिती नाही म्हणून सगळे व्हिडिओ व्हायरल आहेत ना, सगळ्या दुनियात व्हिडिओ व्हायरल. मी असल्याचं नाव नाही घेतो. मी असल्याचं नाव नाही घेत. परत मी शिंदे साहेब नाराज याच्यासाठी, परत याच्यासाठी नाराज आहे मी
की तुमचं एक नेता आहे आता प्रवेश केलेला आहे त्याच्या कॉलेजवर माझ्या विरोधात कसं काय अभ्यासकाच्या समन्वयकाच्या बैठक होत्या शिंदे साहेबांनी सांगितल्याशिवाय होऊच शकत नाहीत याच्यासाठी मी जीवाचं रान नाही केलेलं शिंदे साहेबासाठी. पाहिलं पाटलांचे 3 मुद्दे प्रमुख. एक, जात प्रमाणपत्र अवैध करतो तो 52 कोळ्या. म्हणजे पाटलांची भाषा आहे. मी कधी कुणाला असं बोलत नाही. म्हणजे आपण आपलं आदरणीय परमादरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, रोहित दादा पवार साहेब, सुप्रियाजी सुळे असे उल्लेख करून बोलावं. पण भुजबळाचा छगण्या, मुंड्याचा धन्या, काय फडणवीसांच्या आईचा नवरा, तुला बघतोच, हे ते बोलू शकतात. बुजा हे पाटील बोलू शकतात. पाटील बोलते सबको बोलते बोलू शकतात ते. तर हे त्यांनी जे काही संभाषण केलं त्याच्यामध्ये 3 मला महत्त्वाचे मुद्दे वाटले पाटलांच्याकडून. एक, त्या एका लोकाचं प्रमाणपत्र रद्द झालं होतं त्याचा राग. दुसरा राग, त्या बाळासाहेब भवन नावाच्या शिवसेना मुख्यालयात ओबीसीचा नेता गेलाच कसा. नवनाथ वाघमारे त्या जिल्ह्यातले बाळासाहेब भवनमध्ये गेले कसे, तुमच्या प्रवक्त्याने नेलं कसं. हा जो शिंदेंचा प्रवक्ता आहे ना तो जरा यांच्या जवळचा होता बरं का आधी, म्हणजे खास माणूस. पण याला थोडं बदल झालाय. काय कोणाचा बदल होईल काय सांगावं. कोण कोणाचा खास कधी होईल सांगताच येत नाही. हा कधी याचा खास असतो कधी त्याचा खास असतो. त्या प्रवक्त्याने तिथे नेलं म्हणे. काय त्यांचं नाव मला आठवत नाही नीट, दिसत आहेत तुम्हाला ते. आणि त्या प्रवक्त्यासोबत बघितल्यानंतर आणखी एक माणूस होता ते मराठा अभ्यासक, यांनी मस्त त्याला शिवीगाळ वगैरे केली छानशी. ते व्हिडिओ व्हायरल झाला. मला तो व्हिडिओ दाखवायचा नाही आहे कारण कुणाला दिलेल्या शिव्या आपण का दाखवाव्या. तर ते की दुसरी माणसं ओबीसीचे नेते तुमच्याकडे कसे येतात. उसका शर्ट मेरे शर्ट से सफेद कैसा, असा जो असतो ना मत्सर, तो मी सवती मत्सर नाही शब्द वापरत आहे. कारण मग सवती मत्सर कसा असतो माहिती आहे का, आज नवरा इकडे का आज नवरा तिकडे का, असा एक भाव असतो 2 सवतींच्या मनामध्ये. आज तिकडं का, आज आमच्याकडं नाही का, ती मेली तशीच आहे असं असतं ते. तसं ते पाटलांना कसं आज ते आले का बरं असं ते पाटलांच्या डोक्यात होतं असेल. राग येतो ना आपण एवढं सगळं. कारण पाटील त्या म्हणलेत ना मी एवढ्या खस्ता खाल्ल्या माझा जीव तुटतो शिंदे साहेबाच्यासाठी, ते म्हणलेत ना पाटील तिथे. तर ते तेवढा माझा जीव तुटत असून सुद्धा आमची मर्जी तुमच्यावर तुमची मर्जी लोकावर असं कसं जमेल. नाही ना. मग पाटलांना राग आला आणि पाटलांनी तो राग व्यक्त केला. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, पाटलांच्या विरोधातल्या मराठा अभ्यासकांच्या भेटी या शिवसेनेत प्रवेश केलेल्या एका नेत्याने घेतल्याच कशा. त्या बैठकीची गोष्ट फार भारी आहे बरं का. शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे एक नेते आहेत तायडे सर नावाचे. हे काय मराठा महासंघ किंवा नाही, मराठा महासंघ नाही, मराठा क्रांती आंदोलनाचे प्रमुख लोक, संघर्ष समिती वगैरे सगळे जे लोक आहेत ते जे पाटलांच्या मतांशी थोडं वेगळं मत ठेवतात. थोडंसं वेगळं. आरक्षण तर मिळालं पाहिजे असं पाटलांचंही मत आहे आणि या लोकांचंही मत आहे. पण ते जरा वेगळ्या मार्गाने घेता येऊ शकेल असं यांचं मत आहे. तर ही सगळी माणसं या सगळ्यांच्या बैठका होत होत्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये. एका बैठकीला गडबड झाली, महाविद्यालय उपलब्ध नव्हतं. आता या बैठका घेण्यासाठी पहिल्यांदा जागा देणारे म्हणजे आपले सतीश चव्हाण विधान परिषद सदस्य, पदवीधरांचे आमदार, आधी ते जागा देत होते. मग तिथे एक दिवस गडबड झाली म्हणून त्या महाविद्यालयाच्या मागच्या भागात असलेल्या तायडेंच्या शाळेवर ही बैठक घेण्यासाठी कळवण्यात आलं. बैठक झाली आणि तायडेंना तर मग पाटलांनी हसन मुश्रीफला सांगून एक कॉलेज मिळवून दिलंय. पाटलांनी हसन मुश्रीफला सांगून एक कॉलेज तायडेला मिळवून दिलंय असं काही जण बोलतात. मला माहीत नाही, आपण कशाला उगाचच बोलायचं. ते एका छोट्या शाळेवर ते बसले बोलत आणि ती खबर पाटलांच्यापर्यंत पोचली की तुमच्या विरुद्ध षडयंत्र केलं जात आहे. मग पाटील तर अजून चिडले. शिंदे साहेब डबल गेम करतील का काय असं त्यांना वाटलं आणि त्यांनी शिंदे साहेबांची फडणवीसांच्या सारखीच घे घेतली. म्हणजे मुद्दा जात प्रमाणपत्राचा, वैध अवैधतेचा, आणि यांनी जे ठोकून काढलेत नेते एकापेक्षा एक. भुमरे मामा बिचारा बारीक होऊन बसला असेल, शिरसाटला वाटला असेल काय झालं आपलं रिकामा ताण, कशाला आपण कुणाला बोलायला गेलो काय. म्हणजे राजकारणी जर भेटतील आणि बोलतील ना एकमेकात तर त्यांची पाटील वाट लावू शकतात, लक्षात ठेवा.
वाट लावू शकतात. त्यामुळे तुम्ही उगाच कोणाला अतुल सावेला घेतला त्यांनी ते, कारण त्यांच्याकडे ओबीसी मंत्रालय आहे ना. म्हणजे हे जे काही प्रकार आहे ना, म्हणजे तुम्ही याला बोलले का त्याला बोलले का त्याला कसं बोललं आणि त्याला कसं घेतलं म्हणून जे पाटलांनी ठोकलाय ना, म्हणजे मला फडणवीसांचं यावेळेला काही विशेष नाही वाटलं, कारण ते नेहमीच असतं ना, नेहमीच्याला काय बोलावं त्याचा काही विशेष नाही वाटलं मला. हे बाकीच्यांना बोलल्याचं विशेष वाटलं. आणि त्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा मात्र लांब राहिला. पाटलांनी ज्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप व्यक्त केला होता ना, ते नेमकं तक्रारदार काय म्हणतोय ते आधी ऐका. दहीहंडे या गोलटगाव जिल्हा परिषद मेंबरमधून ओबीसी महिला राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढलेली आहे आणि त्यांनी जरांगे पाटलाला त्यांचं जे सर्टिफिकेट यांनी रद्द केलं जात पडताळणीने. त्याचं कारण असं आहे की त्यांनी फसली उर्दू ही उर्दू भाषेतलं खासरा पाणी आहे, हे 1919चं आहे आणि पण हे फसलीमध्ये आहे. याचं ट्रान्सलेशन करून घेताना त्यांनी हे मोहम्मद यशवुद्दीन मोदीन यांच्याकडून ट्रान्सलेशन मराठीतून करून घेताना यशवंता पिता शहाजी दहीहंडे असं केलं. ॲक्च्युली हे यशवंत नसून हनुमंता शहाजी दहीहंडे असं आहे आणि हे हनुमंता शहाजी दहीहंडे यांचं ओरिजिनल कुंभी आहे, हे ओरिजिनल कुंभी आहे. पण त्यांनी त्याचं हनुमंताचं यशवंत केलं आणि त्याचा लाभ त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं आणि त्याच्यातून तो निवडणूक लढला होता. त्याचं कास्ट सर्टिफिकेट ह्याच आधारावर काढलेलं आहे. काय हो, आपल्याला तर फार कळत नाही. त्यांचं म्हणणं आहे यशवंताचं सगळं डिटेल काढलेले होते आणि ह्यांचं म्हणणं आहे यशवंताचे डिटेलच नव्हते, ते हनुमंताचे होते. यशवंता की हनुमंता, हनुमंता की यशवंता, आपलं डोकं काम करत नाही. पण पाटील चिडले का यावर मात्र विचार केला पाहिजे असं वाटतं. पाटील चिडले कारण आता त्यांच्या घरी जायचंय का म्हणून, त्यांना घरी बोलवता का म्हणून. आपले आधार शिंदे हे दुसऱ्याच्या प्रेमात तर पडले नाहीत ना, असं कदाचित पाटलांना वाटलं असावं, म्हणून पाटील चिडले असतील. पण मला मात्र पाटलांच्या चिडण्याची खरोखरच भीती वाटते. शिंदेजी सावधान, पाटील चिडलेत बरं का. नमस्कार.